आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून ढगाळ वातावरण असून मागील 2 दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे द्राक्ष बागांचं, मोसंबी बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातील धार कल्याण, पीर कल्याण, सोमनाथ या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। अवकाळी रिमझिम पावसामुळे मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असून मोसंबीच्या अंबिया बहाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पावसामुळे हे झाड आपले तानावर होते, तानावर असल्यामुळं त्याला ताण बसला नाही आणि ते फुटू शकले नाही समज, तर हे आर्थिक नुकसानच म्हणावं लागेल निसर्गाने केलेलं। शेतकऱ्यावर म्हणजे खूप संकट आहे। आता जे मोसंबीवर आपल्या आता तानावर होते तर त्याच्यावर सतत पाऊस पडून राहिला, 2-3 दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे झाड तानावर नाही आल्यामुळे झाड फुटू शकलं नाही। फुटू शकल्यानं म्हणजे नुकसान शेतकऱ्याचं खूप म्हणजे नुकसान आहे। आता आंब्या बहारचा समज फुटलाच नाही, तो आपण ताण द्याला त्याला समज आता तानावर होते झाड 1 महिन्यापासून, पण पाऊस आता पडायचा नव्हता तर पडला पाऊस। एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आता बुरशीजन्य रोग, फळगळ, इथून समजा फळगळ जे फुटले समजा इकून तिकून जर थोडीशे फुटले समज तर त्याची फळगळ होती। हे आर्थिक नुकसान खूप आहे ना, म्हणजे शेतकऱ्याचं असं म्हणजे नुकसान म्हणजे असं गेल्या वर्षी पण खूप नुकसान झालं आणि आता पण पाऊस म्हणजे 3 वर्षापासून आम्ही खूप म्हणजे असं त्रास सहन करायला लागलो पावसाचं, म्हणजे असं त्रासाने वेकळ झाला शेतकरी, असं खूप म्हणजे त्रास आहे शेतकऱ्याला। पावसाने निसर्गाकडून त्रास आहे, पुन्हा मोसंबी भावाकडून बी त्रास आहे ना आम्हाला, म्हणजे असं भाव बी लागत नाही, सगळीकडून असं दुहेरी मार आम्हाला शेतकऱ्याला बसतोय। तुमचं नाव? नकुल अशोकराव उगले, राहणार धार कल्याण, तालुका जिल्हा जालना।